नमस्कार, मी अंकिता पाटणकर. आमच्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास भरपूर लाईक्स करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. मराठी साहित्यामध्ये अजरामर ठरलेल्या अशोक बाळू पाटील यांच्या सुप्रसिद्ध कावडके या कादंबरीचे अभिवाचक उन्मेष पाटील, संकल्पना अंकिता पाटणकर. चला तर मग ऐकूया कावडके या कादंबरीचे क्रमशः वाचन. भाग 23. धनगरांच्या सर्व प्रकारच्या विवंचनेपासून भिकाभाले दूर राहिलेला, धंद्यातल्या सगळ्या कला ओळखण्यात तो वाकोबार झालेला. बाहेरच्या सततच्या फिरस्तीमध्ये त्यानं फुलेवाडीमध्ये बोगम पार्कमध्ये 7-8 गुंठे जमीन विकत घेतलेली. फोपावणारी करवीर नगरी हवा भरलेल्या फुग्यासारखी फुगत होती. भिकानं घेतलेल्या जमिनीचा भाव वर्षागणिक वाढत होता. हे भिका जाणून होता. कावळटेकावर आपला निभाव लागत नाही हे ओळखून त्यानं हजारात घेतलेली जमीन लाखाच्या पटीत विकायला सुरुवात केली. कावळटेकावरला ठेका, हप्ता, स्पर्धा या घुसमडीपेक्षा त्याला शहरात जागा घेऊन विकणं सोयीचं वाटू लागलं. त्याला बक्कळ पैसा मिळू लागला आणि बघता बघता कावळटेकच्या जंगलात खस्ता खाऊन पडणारा भिकाफाले लक्षाधीश बनला. भिकानं भोगम पार्कातल्या जांभळी कॉलनीमध्ये स्वतःचा सुंदर बंगला बांधला. त्यानं कावळटेकावरनं आपलं बस्तान कायमचं उठवलं. कावळटेकच्या मातीतलं घर भिकाच्या पायावर धुलकन ठेवून जमिनीला लागलं. बया करून गोंधळ घालणारी मैनी पंख्याखाली आली. सगळ्याबरोबर टरकून वागणारा धाकलू हिरो होंडा गाडीवरनं फिरू लागला. धाकलूची बायको सुंदी तिच्या रूपाला बामणकळा आली. ती सगळीकडं आपला टेंबा मिरवू लागली. भिकाच्या पाठोपाठ डपडे, पावणा, झोऱ्याच्या भावकीतल्या धनगरांनी कावळटेक सोडलं. आपली टोकडी रानं सलगीतल्या धनगरांकडे करायला देऊन ती कोल्हापूरला येऊन मिळाली. कोल्हापूरला आल्यानंतर ती मिळेल ते काम करू लागली. आयुष्यभर साठवलेल्या पुंजीवर बोंद्रेनगर, वाशीनाका, कदमवाडी, लक्षतीर्थवासात या ठिकाणी गुंठा अर्धा गुंठा जागा घेऊ लागली. तिथं झोपडीसारखी घरं बांधली. त्यांना रानं धुंडाळून अंग वरबाडून घेण्यापेक्षा आणि वन कर्मचाऱ्यांच्या शिव्या आणि मार खाण्यापेक्षा कोल्हापुरातली गरम हवा बरी वाटू लागली. कोल्हापुराच्या गल्लीबोळात फिरून बंबफोड फोडणे, बंगल्या रस्त्यातली झाडं तोडणं, कांदा लसूण विकणं, माळी काम करणं, गवंडी काम करणं यासारखी कामं त्यांना परवडीची वाटू लागली. बायका धुनीभांडी करून त्याच्याबरोबर श्रीमंताच्या घरातलं उरलं सुरलं घेऊन येऊ लागले. हाताखाली आलेल्या पोरांना शरडा मागणं राणा धुंडाळपेक्षा दुकानात किंवा हॉटेलात राहून हलकी कामं करण्यात समाधान वाटू लागलं. आयुष्यभर डोक्यावरनं लाकडाची मोळी न हटलेल्या धनगरांनी ना धनदांडक्याच्या घरातली धुनीभांडी आणि बैठी कामं आरामदायी वाटू लागली. त्यांच्या भांड्यात राहिलेलं शिळपाकं त्यांना अमृतासारखं वाटू लागलं. शहरात बऱ्यापैकी जम बसल्यावर कोणी रिक्षा घेतली तर कोणी चहा पावाची गाडी सुरू केली. एकीकडं दारिद्र्याच्या गर्तेत गुरफटत चाललेलं कावळटेक आणि कावळटेकवरल्या धनगरांचं जीवनमान, दुसरीकडं कोल्हापूरला जाऊन बदललेलं जीवन कंटाळणारे धनगर, वैभवाच्या शिखरावर झुलणारा भिकाफाल्या. काहींनी भिकाची नक्कल करण्याचा प्रयत्न केला, परंतु भिकासारखी बळकट रेषा कोणाला लाभली नाही. भिकाफाल्याचा व्यवसाय जोमात चाललेला होता. या व्यवसायातून त्याची सरकारी कार्यालय, प्रांत ऑफिस, नगरपालिकासारख्या कार्यालयातून सतत ये-जा सुरू असायची. त्याचा अनेक बड्या मोठ्या लोकांशी ओळखी झालेल्या. कोल्हापूरसारख्या ठिकाणच्या जमीन खरेदी विक्री व्यवहारानं भिकाचे कोट्याधीश उद्योगपती लालासेठ बरोबर ओळख झाली. शेण आणि लेंडी खतापासून नैसर्गिक खनिज मातीत उगवलेली कसदार नाचणावरीची भाकरी खाल्लेला भिका पिळदार ध्येयष्टी झालेला. तो कोल्हापुरात राहून अधिकच उठावदार वाटू लागला. त्यानं आपला रानटी वेश बदललेला. पांढरा अंगरका, धोतर, टोपी घालून तो जुन्या पिढीतल्या पुढाऱ्यासारखा वाटत होता. मानेभोवती मफलेर, दाढीवर वाढणारे पांढरे केस दररोज सकाळी घर बसल्या काढत होता. ओटावरल्या पीर मारलेल्या मिशा आणि मिशांना गाठाला आलेले कल्ले जाऊन फक्त तलवार कट मिशा ठेवल्या होत्या. वारंवार 4 चौघामधला वावर आणि सुशिक्षित शेजार यातून त्याच्या वागण्यात भरासुधार आलेला. एकदा भिकाफाल्या जमिनीच्या कामाने तर प्रांत ऑफिसमध्ये गेला. ऑफिसमध्ये त्याची भेट लालाशेठशी झाली.
लाला शेठने त्याला समोरच्या जयहिंद हॉटेलमध्ये चहासाठी बोलवलं. लाला शेठ आणि भिका कोपऱ्यातल्या टेबलवर चहा पीत बसले. लाला शेठने भिकाजवळ विषय काढला. फले, कसा काय चाललाय तुमचा व्यवसाय? आपल्या पायाच्या पुण्यानं बराच चाललाय साहेब. अहो, आमची पुण्याई कसली, त्याला तुमचं कष्टच आहे. तसं म्हणावं तर. बरं, मग गावाकडं कसं काय? गावाकडचं होय? मी आता गावाकडं फारसा फिरकत नाही साहेब. थोडी बी जमून आहे, ती दिली कसायला शेजाऱ्याला. कुठं आलं म्हणायचं हे तुमचं कावडे? गगनबावड्याच्या डोंगर कपाटावर आहे. फार जंगल असेल नाही? तर हो, अजून तरी आहे. त्यात बी का आता वन खात्याच्या लोकांनी वाढवलेली भर. मुंगीला सुद्धा कानझाडीत जावं लागतंय बघा. अरे बाप रे, ओटदाबीत शेडची बोल. बरं, मग मला सांगा, नेमकं बावड्याच्या कुठं आलं म्हणायचं? बावड्यापासनं लखमापूर तलावाच्या उगवतीला बोरबेडच्या पठारालगतच आहे. अवतीभोवती उंच सकाळ डोंगर दऱ्या, जणू पर्वत रांगाच म्हणा की. अरे वा, फारच छान. शेडजीनं डोळं फासकाटले आणि बोलला. फाले, मला एक सांगा, कावळडेका भोवतीनं एवढं सुंदर सौंदर्य असताना तुम्ही इकडं कसं काय? का तुम्हाला ते आवडत नाही? साहेब, आवडायचं काय आणि न आवडायचं काय? अहो, तुमच्यासारख्या नवक्या माणसानं एकदा दोनदा झाडाझुडपांची आणि डोंगर कपाऱ्यांची रूपं बघायला आवडतंय हो. पर तिथं राहायचं म्हणजे पोटापाण्याची कसरतच आहे बघा. अच्छा, म्हणून तर तुम्ही तिथनं बाहेर पडला म्हणायचं. साहेब, तिथनं बाहेर पडलो म्हणून तर तुमच्यासारख्याच्या पुढ्यात बसायचं नशीब आलंय माझ्या वाट्याला. फाले हसत बोला. बरोबर आहे तुमचं. मग आता तिथं कोण कोण धनगर समाज का कोण आहे का? आहे तर हो, निम्मे अधिक धनगर आहेतच की. ती तुमच्यासारखी बाहेर का पडली नाही? साहेब, जो वाप्याला कवटाळून बसलाय तो राहिला तिथंच, आणि ज्याचं काय पार चालत नव्हतं ती आल्यात आमच्या मागणं. थोडा वेळ थांबून शेठजीने खिशाचं सिगरेटचं पकड काढलं. लायटरने शिगार पेटवली. शिगारचा झुरका ओढला. चिमटीतलं सिगारेट झाडल्यागत करून शेठजीने भिकावाल्याला विचार. फाले, मला एक सांगा, तुम्ही कसत असलेल्या जमिनीत तुम्हाला किती धान्य जुमला मिळायचा? साधारण किती मिळकत असायची? कसली व मिळकत? अहो, पोटापुरतं धान्य बी मिळत नव्हतं. आणि तुम्ही ज्याला जमीन कसायला दिली तो तुम्हाला काय देतो? कसलं काय दिली तो? अहो, सालभर मरमर मारायचं, हितनं तिथनं सामानाची जुळवाजुळव करायची, उंदीर गावायच्या तावडीतनं ठिक्क पोतं गावायचं आणि मना काय दिन होतो? मी त्याला विचारित बी नाही. जर असे असेल तर मग जमीन विकून का टाकत नाही? शेठजी पटकन बोलला. शेठजीच्या बोलण्यानं फाळेला विषय असं काही वाटलं नाही. साहेब, थट्टा करताय वे गरिबाची. अहो, असली अडचणीची जागा कोण घेईल? पहिल्यानं कोणतरी बऱ्यापैकी धनगर घ्यायचा, पण आता समजायचीच खिळी बसली आहे. हातातलं सिगरेट टेबलावर चोरडत शेठजी बोलला. फाले, कावट सोडलेल्या धनगरांची एकूण किती जमीन आहे तिथं? साहेब, त्याचं कसं काय आहे? आतापाता 4-5 फावकेली समधीच धनगरला कोल्हापूरला आले. त्या समध्यांची मिळून असं 50-60 एकर. होकारार्थी मान हलवून शेठजी बोलला. फाले, तुम्हाला राग येणार नसेल तरी एक विचारू? अहो, इशारा की त्यात राग कसला? मी तुम्हा धनगरांची सगळी जमीन विकत घ्यायला तयार आहे. कावळटेकावरली? फाल्या दुसरं बोलला. होय, कावळटेक सोडलेल्या सगळ्या धनगरांची, आणि जर दिली तर तिथं आहे त्यांची सुद्धा. साहेब, एवढी जमीन आणि ती कशाला? चिंतित सरत फाल्या बोलला. फाले, मला अशा शांत निसर्गरम्य वातावरणामध्ये स्वतःचं फार्म हाऊस उभा करायचं आहे, आणि मला वाटतंय त्यासाठी कावळटेक इतकं सुंदर ठिकाण दुसरं कुठलं नसावं. 100 एकराच्या पटीतली जमीन हवी आहे मला. फाल्या बुचकळ्यात पडला. त्याला काहीच कळण्याचं झालं. फाल्याची दिदावस्था बघून शेठजी बोलला. फाले, तुम्हाला काही शंका? तसं काय नाही, पर धनगर जमीन द्यायला. फाले, मला वाटतंय आपण पहिल्यांदा कोल्हापूरला आलेल्या धनगरांच्या जमिनीचा विचार करावा, आणि मला खात्री आहे की ते लोक नाही म्हणणार नाहीत. जर तुम्ही पुढाकार घेऊन हा व्यवहार मला पटवून दिलात तर होणाऱ्या रकमेच्या आगाऊ 10% रक्कम मी तुम्हाला द्यायला तयार आहे. बघा, धनगरांची विचारपूस करा, त्यांची गरज त्यांना दाखवून द्या.
माहिती घ्या आणि मला फोन करा, शेठजी बोलत बोलतात. शेठजीच्या तोंडातून 10% रक्कम येत्याच फाल्यानं भुयात आणल्या. शेठजीनं आपल्या खिशातलं कार्ड फाल्याकडे दिलं. फाले, हे माझं कार्ड, याच्यावर फोन नंबर, घरचा पत्ता आहे. जर व्यवहार जमायचा असेल तर मला फोन करा किंवा घरी या. आणि हो, सध्या तुम्ही कोल्हापुरात असलेल्या धनगरांचा मागोवा घ्या, बाकीच्यांचं नंतर बघू. फाल्यानं नुसती मान हलवली. बरं, आणखी एक चहा? नको नको, बास. टेबलावर हाताचा भार टाकून शेठजी उठला. पाठोपाठ फाल्या हॉटेलच्या पायऱ्या उतरून शालेय लालासेठ पांढऱ्या शुभ्र स्कॉर्पिओमध्ये जाऊन बसला. गाडीच्या ड्रायव्हरनं जागा सोडली नव्हती. गाडी सुरू झाली. लालाशेठनं भिकाला हात केला. स्कॉर्पिओ ज्योतिबाच्या डोंगराच्या दिशेनं सुसाट निघाली. गाडीच्या मागचा आकर्षक चमकणारा लाल पिवळ्या दिव्याकडं बघत भिका तसाच उभा राहिला. लालाशेठची भेट झाल्यापासून भिकानं पायाला चाकं बांधली. त्यानं धाकलूला संगतीला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलेल्या धनगरांच्या भेटी घेतल्या. हर प्रकारच्या आशा दाखवून भिकानं धनगरांची मनधरणी केली. कोणी जागा घ्या, कोणी रिक्षा घ्या, घर बांधा, अशा प्रकारची मनचली धनगरांच्या मनात निर्माण केली. कोल्हापूरच्या चिखलात पाय रोवलेले धनगर वाड्यावरल्या वाळक्या पुळण्यात पाय भाजायला तयार नव्हते. बेधडक त्यांनी भिकाला राणांचे व्यवहार ठरवायला सांगितले. धनगरांच्या राणांची बातमी घेऊन भिका शेठाकडे गेला. शेठजीकडे गेला. शेठजीनं राणं बघून व्यवहार करण्यास ठरवलं. कावळटेकावर जायची तयारी आणि तारीख शेठजीनं भिकाला दिली. लालाशेठ आपला जोडीदार इनामदारसह फाल्याला घेऊन कावळटीकडे निघाला. स्कॉर्पिओ शनवड्याच्या फाट्यावरनं अंदूरच्या दिशेनं आत वळली. गाडी अंदूरच्या तलावाजवळ आली. शेठजीने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. फाल्यासह सगळे खाली उतरले. विलोभनीय दृश्य. हिरव्या निळ्या डोंगरदऱ्या एकमेकांमध्ये मिसळल्या होत्या. सूर्य दाट प्रकाशाचे उधळण तलावाच्या मध्यावर येऊन तलावामध्ये करत होता. पाण्यावर परावर्तित झालेले प्रकाश किरण सभोवतालच्या परिसरावर पसरले होते आणि त्यामुळे सभोवतालचा परिसर झळाळत होता. हलक्या लाटा आनंदाने डोलत होत्या. तलावावर भिरभरणारे पक्षी, कडेला स्तब्ध निद्रित सुस्तावलेले बगळे जवळ येणाऱ्या माशाला टिपत होते. व्हेरी नाईस. शेठजीचं मन दाटलं. तलावाच्या मध्यावर नजर स्थिरावून शेठजीनं दीर्घ श्वास घेतला. गाडीत जाऊन बसला. कच्च्या रस्त्यानं तलावाची विडीबाकडे वळणं पार करत गाडी कावडीच्या दिशेने निघाली. मळलेल्या रस्त्याची वळणं गिळत गाडी घाट वळण सर करू लागली. रस्त्याच्या दुतर्फा उंच झाडं, अष्टबाबूळ, शिसव, निलगरी, सुरूच्या झाडांनी आकाश गाठलेलं, झाडांच्या पानाफांद्यांनी हिरवं निळं आकाश तयार केलेलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झाडांच्या बाहुगर्दीतनं जाताना शेठजीला बोगद्यातनं निघाल्यासारखं वाटत होतं. वाघजाई डोंगराची वेडीवाकडी चढण्याची वळण स्कॉर्पिओ सहज पार करत होता. नेहमी गाडीत डुलक्या घेणार शेठजी आज गाडीच्या काचा खाल्या करून सभोवतालचा परिसर निरखित होता. मनाला भरळ घालणारा परिसर निहाळत असताना अडचणीच्या रस्त्याची तमा शेठजीला नव्हती. गाडी पांढरधुंडीच्या शिवावर आली. कच्च्या रस्त्यावरनं गाडी बिकट वाटायला लागली. दगड खाट खळखळी वाट. गाडीचा वेग मंदावून ती अडखळत निघाली. अरुंद चिलटातनं गाडी डोंगर माथ्यावर आली. सरकारी झाडांची संगत तशीच होती. तुटून कोलमडून पडलेल्या झाडांच्या भाग्यात्मक जांभळी धामणी खोऱ्यात शेठजीच्या नजरेत फरत होता. दोन्ही व्हाळासारखे दिसत होते. गावंदरीच्या उतारावर नाचनावरीची उजाड माळ रानं, गुंट्या दीड गुंट्याची पायरी उताराची भाताची वाफे. गाडीतनं समोर 20-1 केंबळ्याची घरं दिसत होती. गाडी हाडक्याच्या खळ्यावर येऊन थांबली. 4-5 वर्षानं भिका वाड्यावर परत येला. खळ्याजवळ असलेली शाळा भकास वाटत होती. 10-12 पोरांचा तुटक आवाज येत होता. भिका वाड्यावर असतानाच पाटील गुरूंची निवृत्ती झालेली. भिकानं डबरीकडे कटाक्ष टाकला. डबर तळाला लागलेली. डबरीत एकही घर नव्हतं. तिथं जाळ्या खुसपा वाढलेल्या. घरा झापांच्या जागा ओळखत नव्हत्या. वरच्या बाजूची घरं आपला स्वाभिमान जीवन ठेवून उभी होती. त्यातली थोडी होतेची नव्हती झालेली. सततच्या भंगेच्या गुणगुणण्यासारखा बोलका वाडा अबोल झाला होता. एखाद्या दुसऱ्या म्हाताऱ्याच्या खोकण्याचा आवाज येत होता. घर बसल्या नवक्या माणसाची चाहूल लागताच घरातल्या बायका दारावर आल्या. ओळखीचा माणूस दिसल्यामुळे त्या अधिक निरखू लागल्या. गोऱ्या गोमट्यात तुकतुकीत माणसावर तकतकीत होऊन आलेल्या भिक्याला बघून त्या आजूबाजूच्या घरात जाऊ लागल्या. कामातल्या बायकांना दारावर आणून त्यांच्या कानामध्ये कुजबुजू लागल्या. निशब्द होऊन भिका अर्धमेल कावळटीत निरखित होता. शेठजी सभोवतालच्या रानावर आपली नजर फेकत होता. मनामध्ये आपली स्वप्ननगरी बांधत होता. भिकानं जवळ असलेल्या घरातलं घुंगडं आणून तोरणीच्या झाडाखाली टाकलं.
त्या तोरणीच्या झाडाखाली असलेला मातीचा पार पसरट रुंद पुरातन जुनाच होता. काट्याच्या तोरणीखाली निवांत गावरा जाणवत होता. दुपारच्या उन्हानं शेडजीच्या टाकल्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झालेले. उन्हानं लाल भडक झालेला शेडजी हास्यउश्य करत घाम पुसत होता. घोंगड्यावर हात आपटत इनामदाराला बोलत होता. हां, बसा इनामदार साहेब. इनामदार खाली बसला. सभोवतालच्या चोफेर रानावर नजर टाकत शेडजी बोलला. इनामदार साहेब, कावडे कसा आहे? अतिसुंदर, सुंदरतेचा दुर्मिळ नजारा सर. इनामदार उतरला. शाबास. शेडजीच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. इनामदार, आपल्याला इथं काही अडचण निर्माण होईल का? सर, तुम्ही असल्यावर मुळीच अडचण येणार नाही. शेडजीचा चेहरा समाधानानं झळकत होता. शेडजी बसल्या जागेवरनं कावळटेकाचा परिसर निहाळत होता. शेडजीचे डोळे चमकत होते. मन खुलत होतं. शेडजीच्या मनाची तयारी झाली. फाल्याने ह्या जमिनीची कितीही किंमत सांगितली तरी आपण ही जमीन खरेदी करायचीच. तोरणीच्या पारावर उठून शेडजी फाल्या इनामदार रानात फिरू लागले. भिका हातवारे करून शेडजीला रानांची माहिती सांगत होता. फाले, डपडे, पावना, डंगे, झोरे, शेळक्यांची रानं भिकाच्या व्यवहारात आली होती. पावला गणिक धनगरांची रानं शेडजीच्या काव्यात येत होती. भिता इथनं तिथनं असं तसं म्हणून बोटानं शेडजीला रानं दाखवत होता. शेडजी फाल्याच्या बोटाकडे निर्देशनं आपली नजर टाकत होता. इनामदाराची नजर पावट शेवट करत होती. वाप्या रोप्यातनं जाळी खुसपातनं बांधा पेढ्यावरनं शेडजी आपल्या होणाऱ्या रानाला पाय लावत होता. सभोवतालच्या रानावर नजर भिरभरून शेडजीची नजर एका रानावर स्थिर होत होती. अडखळत होती. भिकाने ह्या रानावर आपला हक्क दाखवला नाही असं समजून शेडजीने भिकाला प्रश्न विचारला. फाले, ही जमीन ही समोर दिसती ती आपल्यामध्ये येते का नाही? नाही शेठ, भिकाचा सरत बोलला. कुणाच्याही ही जमीन? रामा भागोजीची. रामा भागोजीची? शेठजीनं रामाच्या नावाचा उच्चार केला. भिका काय आहे? मी मगापासून ह्या सगळ्या रानांना पाय लावला. पावला पावलाला माझ्या मनामध्ये माझ्या योजनांचे आराखडे तयार झाले. पण या सगळ्यांच्या केंद्रस्थळी ही जमीन असल्याचं मला जाणवते. कुठून आणि कसलाही प्लॅन करा, ह्या रानाचा अडथळा होतोच. जरी आम्ही आपल्या रानाला सभोवतालच्या दगडाचा बांध घातला तरीसुद्धा ते रान मध्ये येणार. आणि इतर जमिनीच्या तुलनेत फार प्रभावी वाटते ती जमीन. फार चांगली कसली त्या माणसानं. शेडजीचा जीव रामाच्या जमिनीत अडकला. फाल्या हिरमुसला. तो काही एक बोला नाही. बरं फाले, मला एक सांगा, त्या रानाला लागून असलेली पलीकडची जमीन? साहेब, ती रामाच्या भावकीतल्या आणि वाड्याला इतर असलेल्या धनगरांची आहे. दुसऱ्या धनगरांची. म्हणजे सगळ्या जमिनीच्या केंद्रस्थानी असलेली ही जमीन. शेडजीनं तोंड कपाळावर हात फिरवला. ओठ दाबले. शेडजीचं मन विचलित झालं. शेडजीने इनामदाराला विचारलं. इनामदार साहेब, तुम्हाला काय वाटतंय? साहेब, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. कोणताही प्रकल्प उभा झाला तर ही जमीन आडवी येणार. फाले, तुम्ही तात्काळ त्या माणसाकडे बोलवून आणा. शेठजीनं भिकाला फरमावला तसा भिका घराकडा. आजूबाजूला चौकशी न करता भिका सरळ रामाच्या घरात आला. रामा आपल्या नातवंडाच्या समवेत खेळत होता. त्यांना खेळवत होता आणि त्यांना खेळवतच तो पुढच्या सोप्यात बसलेला. हातात सुपारी घेऊन आडकी त्यानं कात्रत भितीला टेकला होता. डोळ्यावर पांढऱ्या झालेल्या भोया, सुरकुत्या पडलेला चेहरा, पिकून पांढऱ्या भुरकटलेल्या मिशांचा आकार मात्र पूर्वीसारखाच होता. दाढीवर वाढलेली पांढरी खुंट. रामाचा भारदसपणा पूर्णतः चुकला होता. त्याच्या अंगावर म्हातारपणाची काच चढली होती. तो बराचसा थकल्यासारखा वाटत होता. सुपारीचं खांड कळाडा फोडणारा रामा सुपारीची तलपार करून तो तोंडात चघळत होता. समोर आलेल्या भिकाला बघून पुढ्यातल्या नातवंडांना बाजूला केलं. भिकाकडून निरखून बघितलं. भिका, ये. कसा काय फिराकलास वाड्याकडं? रामा ढोंगराखालचं घोंगडं भिकाकडे पसरत बोलला. रामाच्या आवाजात बरीच कापर जाणवत होती. आलोय असाच जरा वाड्यावर काम होतं म्हणून, घोंगड्यावर बसत भिका बोलला. बरं केलंस. लय दिसानं तुझी गाठ होली गाड्या. काय म्हणतंय तुझं कोल्हापूर आणि पोरटार? समजा व्यवस्था आहे. घरातली बी चांगली आहे ती. बाकीच्यांच्या काय हाल हवाला? त्यांचं बी बरंच आहे म्हणायचं. बरं होतं.
समद्यांची खुशाली कळली. बरं मग काय म्हणतोस आणि वाळ्यावर कसं काय आलास, काय का काढलं होतंस? रामाच्या या प्रश्नावर त्याला काय विचारावं हेच भिकाला कळणार. तो थोडा अडखळत बोला, जरा काम होतं का तुझ्याकडं रामादा? माझ्याकडं? आणि तुझं ते कसलं? माझं नाही, शेठजीचं. शेठजी खायला कसला? आणि माझ्याकडं तो कशा बाई? रामानं प्रश्नार्थ नजरेनं भिकाकडं पाहिलं. अगा तू चल तरी तिकडं. अरे तकडं जाण्यापरास त्यासनी झाकडा आणला असतंस तर इकडं कशाला आगा? आगा ती एवढी मोठी माणसं आणि इकडं. भिका बोलता बोलता थांबला. त्यानं जीभ चालली. रामाच्या डोक्यात प्रकाश पडला. फाल्या कोण्यातरी बड्या माणसाला घेऊन आल्याची खबर रामाला लागलेली, परंतु वळचणीत डोकावणाऱ्यापैकी रामा नव्हता. भिकाचे जीभ चाचण्याच्या बोलण्यातून ते काय ओळखास ते रामानं ओळखलं. रामा बसल्या जागेवरून उठला. गिरजा जरा पोराकडे बघ. गिरजा आतून बाहेर आली. घरात भिकाला बघून तिला आश्चर्य वाटलं. भिका बाळाजी, अव कला कवाला सा म्या पडद्याकडे सुतू चात्री घेवा. नको नको, म्या जरा गडबडीत आहे, मागणं बघू. मैनी तेन समधी बरी आहेत ना मग? हा हा आहेत. एवढं बोलून भिका बाहेर पडला. पाठोपाठ रामा आणि भिका शेठजीकडे निघाले. रामाला भराभर चालायला येत नव्हतं, तरी तो काठीवर भार टाकून चालत होता. शेताच्या मध्यावर फणसाच्या झाडाखाली बसलेल्या शेठजीजवळ आले. भिकानं शेठजीला हाक मारली. साहेब. रामा भाऊजी. शेठजीनं मान परतली. रामा भाऊजी या या बसा. शेठजीने जवळ असलेल्या दगडाकडे निर्देश केला. नको नको असू दे. अहो आडून आणि अवघडून उभं राहण्यापेक्षा बसलेलं बरं. बरोबर. रामानं खांद्यावरलं घोडं दगडावर टाकलं. रामा त्याच्यावर बसला. आबा मी भिकाच्या बोलण्यातनं तुमच्याबद्दल ऐकलंय, परंतु आपली ही पहिलीच भेट. होय. रामानं मान हलवली. बरं आबा आपण मूळ मुद्द्याचं बोलू. माझ्याबद्दल भिका तुम्हाला काय बोलला वगैरे नाही बा, फक्त तुम्ही बोलवलं असा एवढंच बोलला. बरं ठीक आहे. तर आबा मी ही समोरची कोल्हापूरला गेलेल्या धनगरांची जमीन घेतोय, वाटलं तुम्हाला विचारावं. रामा काहीही बोलला नाही. त्याचं काय आहे, तुम्ही इथं स्थायिक असल्यामुळे तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. त्यात विचारायचं काय? देणार ती आणि घेणार तुम्ही. आबा शेताचा शेजारी या नात्यानं शेत शेजाऱ्याला विचारणं हे आमचं कर्तव्य आहे. तुम्हाला काही अडचण नसेल तर. छेच्या, त्यात अडचण कसली हो? अहो साहेब, धनगरांनी तुम्हाला होकार दिले बघत तुम्ही इथं आलास हवे. आबा त्याचं काय, शासनाचा नियम आहे, जमीन विकत असताना पहिली संधी शेजाऱ्याला आणि नंतर मग इतरांना. साहेब आम्ही गरीब माणसं, 2 याच्या तुकड्याला महाग, मग एवढी जमीन घ्यायला आमची ताकद पुचती होय, आणि जमीन घेऊन कष्टाचं दिस बी राहिलेलं नाही. रामा चिंतित स्वरात बोला. बरं आबा मला सांगा, किती उत्पन्न मिळतंय तुम्हाला या जमिनीतनं? कसलं उत्पन्न मिळतंय? समद्याच्या तावडीतनं पोटापुरतं बी घावत नाही. शेठजीने कपाळाच्या आट्या निर्माण केल्या. थोडा वेळ थांबून शेठजीने रामाला विचारलं. आबा तुम्ही वाईट वाटून घेणार नसाल तर एक विचारू. विचारा की. हे बघा, एवढ्या अडचणीमध्ये तुमच्या कोणत्याही प्रकारच्या गरजा पूर्ण नसताना तुम्ही इथं कसं काय टिकाव धरला? मग खै जायचं. तुम्ही यापूर्वीच कुठंतरी शहर वस्तीला जाऊन काहीतरी कामधंद्याचं काम बी बघितलं असतं तर आतापर्यंत तुम्हाला थोडा तरी विकास साधता आला असता, किंवा तुमची मुलं बाळं तरी मार्गाला लागली असती. पहा ना हा भिका, त्यानं इथनं बाहेर पडून केवढी मोठी प्रगती केली. वाटत सुद्धा नाही की ह्या मातीतला माणूस हा एवढा मोठा बनेल. शेठजीच्या बोलण्यावर रामा शांत मुद्रेनं बोलला. साहेब तुम्ही म्हणतासा ते समज खरं आहे, पण भिकासारं मोठं पण समदेशनीच घावत असं नाही हो. तर भिकाचं नशीब बलवत तर म्हणा. साहेब भिकावर बाहेर पडलेले किती धनगरांनी भिका होता आलो, त्यांच्यात ते आमच्यात फारकत एवढीच म्हणावी की ती शहराची गली हिंडते आणि आम्ही गावागावंड्याची. 4 गोष्टी त्यासनी लवकर मिळतात आणि आमासनी जरा दामानं.
आणि आमच्या नशिबात ह्याच मातीत गिरगिरीत बसायचं असेल तर कोण बी त्याला बदलणार नाही की हो. रामाचं बोलणं शेठजी इनामदारला सुद्धा पटत होतं. शेठजीने खिशातली सिगरेट काढली, ती ओढून शेठजी बोलला, आबा तुमचं सगळं बरोबर आहे, पण मला तरी वाटतंय नशीब हे आपल्याच हातात आहे. ते घडवायचं काय बिघडायचं ते आपणच ठरवायचं आहे. तुमचं कष्ट भरपूर आहे, पण त्याला जर योग्य दिशा नसेल तर तुम्ही तुमची प्रगती कशी साधणार. भिकाणसुद्धा तुमच्यासारखं कष्ट केले, पण त्यानं बदलत्या परिस्थितीनुसार कष्टामध्ये बदल केला म्हणून त्याला नशिबाची जोड मिळाली. रामा काही बोलला नाही. आबा आता ह्या घडीला तुमचंही ठीक आहे, पण तुम्हाला वाटतंय ह्या किंवा इथून पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या मुलाबाळांना या माती टिकावं धरून राहता येईल, ती टिकून राहतील, पण तुम्ही पहिले त्याच्या कितीतरी पटीनं वाईट दिवस त्यांच्या वाट्याला येतील असं मला वाटतंय. शेठजीचं बोलणं रामाला पटत होतं, म्हणून रामा विचार करू लागला. पोराटारांचा विचार करता ह्या माणसाचं बरोबर आहे, पण कावट एक सोडणं म्हणजे छेछा आपल्याला होणार नाही. रामा आपल्याच विचारात घडला हे ओळखून शेठजीने रामाला सांगितलं, आबा आत्तापर्यंत नाही, पण इथून पुढं तरी तुम्ही तुमच्या पोराबाळांचा विचार करावा. भलेही त्यांना भिकासारखं मोठा होता आलं नाही तरी किमान त्यांना नवीन नवीन दिशा तरी सापडतील. तुम्ही आता वेळ मारून त्यांचा भविष्यकाळ अडवू नका. आता नाही पण भविष्यकाळात तरी ते यशस्वी होतील. शेठजी सगळं काही रामाला पडत होतं, पण शेठजी आपल्याला एवढं पारगळून का लावतोय हे रामाला कळत होतं. साहेब तुमचा सबूत मला पटतोय, पण तुम्ही मला असं. रामाला प्रश्नार्थक नजरेनं काटा शेठजीकडे टाकला. हातातल्या सिगरेटचं थोटूक दगडावर चिरडून शेठजीनं बाजूला फेकलं. तोंडातल्या कोंदटलेला धूर बाजूला फेकला. आबा तुम्हाला राग येईल, पण मी स्पष्टच बोलतो. मी तुम्हाला भरपूर पैसे मिळाले तर शहरात जाऊन विकास साधता येईल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ही सगळी जमीन खरेदी करायची आहे. माझ्या ज्या काही संकल्पना योजना आहेत त्या कोणत्याही आणि कशाही पद्धतीने राबवायच्या झाल्या तर ही तुमची जमीन महत्त्वाची ठरते, म्हणून मला तुमच्या जमिनीची गरज आहे. शेठजी बोलून गेला. काय माझी जमीन? रामाच्या कपाळावर आट्यांचं जळ पसरलं, डोळ्याच्या भावल्या तंतनल्या गेल्या. होय मला तुमची जमीन आहे, आणि तुम्ही फक्त आकडा बोला, कारण तुमची जमीन या सभोवतालच्या जमिनीच्या केंद्रस्थानी आहे. शेठजी बोलत होता. रामाचा अंग थरथरत होतं. त्याच्या कानशिला लाल झाल्या, डोळ्यात ठिणग्या पडायला लागल्या. मी तुमच्या जमिनीला इतरांच्या पेक्षा दुप्पट भाव देतो, वाटल्यास तुम्हाला कोल्हापुरात घराला जागा देतो. रामाच्या सर्वांगात वेदनांची लहर निर्माण झाली, काळीज तळपडायला लागलं. आबा मला वाटतंय तुम्ही शांत विचार करावा. विचार करून मला नंतर कळवलं तरी चालेल. शेठजीच्या बोलण्यावर रामानं वाघासारखी डरकाळी फोडली. थरथरत्या देहानं कापऱ्या स्वरात रामा बोलला, साहेब या डोंगरदऱ्याची माती तुडताना आम्ही 4 बिगार काही केलाय, केलंय काय? फक्त आणि फक्त विचारच. रानावनात काट्या कुट्याच्या मुलकातनं हिंडताना आम्हाला प्रत्येक पाऊल विचार करून टाकावा लागतोय. पोटापाण्याचा विचार, पोराबाळांचा विचार, आणि हातनं पुढे बी आम्हाला विचारा बिगारा काय करावं लागतंय. साहेब तुम्ही स्वतःसाठनं माझी जागा मागताय, माझ्या रानाच्या बदल्यात मला दुपटीनं तिपटीनं मोबदला देता म्हणताय, घराला जागा देतो म्हणतासा, पण माझ्यावर तुम्ही वाड्यावरल्या सगळ्या धनगरांनी घराला जागा द्या. माझ्या संगतीनं तिन्ही वाटेची माती खाणाऱ्या त्या धनगरांचं काय? अहो पण त्यांनाही योग्य प्रमाणात दर. रामाचं बोलणं मध्येच तोडण्याचा शेठजी बोलला, साहेब इथवर पुढे एक सबूत बी तुम्ही बोलू नकोसा. साहेब माझी जागा मोक्याची आहे, मनुष्यानं मना आर्मीच दाखवत असा. साहेब या मातीत म्या जन्माला आलो तसंच दुसरी बी. तुम्हाला काय वाटतं या म्या वाड्यावर काठी टिकीत का बसलो या? मना उशीर भिका विता आला असतं, म्या स्वतःच्या हिमतीवर कोल्हापुरात उभा राहिला असतो, पण मला या संदेशने तारता आलं नसतं. साहेब धनगरांची आसना टोकडी आजूबाजूची जागा पर त्या जाग्यातनं आत्तापत्र त्याशनी तारले, आणि एक साहेब तुम्ही मना जीव रानाचा मोबदला देणार आहे सा तसाच संदेशने बी द्या. घरादाराला कामधंद्याला पैक काय का द्या. उद्या समजा कावडे खाली करतो, हाय तुमची दिक्कत. रामाच्या बोलण्यावर शेठजी इनामदार टक लावून बघत होते. हा साहेब म्या तुम्हाला ह्याच्या पुढे बी जाऊन सांगतो, वाड्या वाचल्यास
असलेल्या समध्या धनगराशने त्यांच्या रानाबद्दल विचारा जावा. फावल न फावल तींची रानं देतील. मी जरा बी आडकाठी आणायचं नाही. ज्याला पटल ते देईल, नाही ते राहील. पण म्या नकारार्थी म्यान होल रामा बोला. जवा पातूर या रामाच्या जीवात जीव आहे तवा पात्र माझी जमीन मी ऐकायचं सोडाच. पर कुण्या परक्याला माझ्या बांधावी पाय ठेवू द्यायचं नाही. साहेब समजा कावट एक उठलं माझी बायकापर मला सोडून जात्यात. पर म्या माझ्या मातीला सोडून परमुलकात जीव द्यायला जायचं नाही. साहेब माझ्या मड्याला चार खांदं द्यायला कोण बी राहिलं नाही तर मी स्वतःला ह्या मातीच्या स्वाधीन करील. या मातीतनं जन्माला आलेला हे पिंड माझा आत्मा ह्या मातीत गुरपाडून ठेवील. पण मी माझी जमीन कोणाला द्यायचो नाही. रामाच्या तोंडातनं कावटेकवरल्या प्रेमाची अंगार बाहेर पडत होती. फाल्या हिरमोसला झाला. त्याची रामाकडे बघायची हिंमत होत नव्हती. थोडा वेळ शांत होऊन रामा मंद स्वरात बोलला. साहेब आम्ही गरीब माणसं. आमच्यासारख्यानी आपली पायरी सोडून पुढं येण्यात कांचा थोरपणा. पर साहेब माझं मन मला सांगतंय ही माती माझी आई आहे. समजा बाजूनं अडचणीत आली आहे. प्रत्येक धनगर हिचा तिटकारा करायला लागलाय. आपली गाथा ही बापडी कुणाला बी मांडणार. साहेब जो तो आपल्या संग आपल्या विचाराचा प्रमाणा कुणी बी ह्या मातीच्या कणाची रक्कम मोजली तरी मी माझ्या आईला दुसऱ्याच्या स्वाधीन करायचो नाही. बसल्या जागेवरनं रामा उठला. काठीवर भार टाकत घराकडे निघाला. 4 पावलं चालून गेला आणि काय त्याच्या मनात आलं भिकाकडे वळून बोला. भिका होय तर धनगर आल्यावर त्यासनी बोलवून घे. बघा त्यासनी विचारून त्यातनं बी एखाद्याचं भलं होईल. रामा आपल्या घरी निघून गेला. बराच वेळ शेठजी कुणाशीही काही न बोलता तसाच बसून राहिला. बसल्या जागी शेठजीच्या कानात रामाचे बोल घुमत होते. शेठजी अचंबित होऊन विचार करू लागला. शेठजीनं डोक्याला हात लावला. एक अडाणी धनगर त्याच्या मनात मातृभूमीबद्दल एवढा आदर आणि प्रेम. वाह फारच छान. या धनगराचे बोल म्हणजे भारत मातेच्या स्वाभिमानी सुपुत्राचे बोल. या दुर्गम डोंगराळ जंगल डोंगर माथ्यावरल्या निरुपयोगी मातीच्या कणावर स्वतःची जन्मदाती आई म्हणून समजायला प्रेम करणारा हा रामा भागोजी म्हणजे सच्चा देशभक्त म्हणावा. ज्या मातीचं मोल आम्हाला सुद्धा कळलं नाही ते या धनगरानं जाणलं. भूमातेशी अशीच निष्ठा राखली तर या अखंड विश्वाच्या अस्तित्व असेपर्यंत भारतमाता कोणाच्याही मालकीची होणार नाही. वाह खरोखरच निसर्गाचा अद्भुत करिश्मा लाभलेल्या या वाड्याचं सिंहासन हे रामा भागोजीचं आहे. आपल्याच विचारात घडलेल्या शेठजीला इनामदारानं हाक मारली. सर सर शेठजी भानावर आला. बसल्या जागेवर शेठजी उठला. गाडीत जाऊन बसला. पाठोपाठ इनामदार भिका ड्रायव्हर गाडीत बसला. रामा भागोजीने कावट एक न सोडण्याचा निर्णय घेतलेला. परंतु त्याला मुळीच वाटत नव्हतं की आपल्याबरोबर इतरांची ससे हेलपड व्हावी. रामा ठाम जाणून नव्हता की वाड्यावर या धनगरांचा कायम निभाव लागणार नाही. आपण शेवटाकडे झोपल्याची त्याला मनोमन जाणीव झाली होती. रामानं जाणलं होतं की शेठजी धनगरांच्या जमिनी हिसकावून घेऊ शकत नाही. शेठजी येऊन गेल्यापासून रामा मूग गिळून जगत होता. तो सतत विचारमग्न असायचा. संध्याकाळी पडवीला बसल्या बसल्या तो धनगरांना भिकाला भेटायचा सल्ला देत होता. कोल्हापूरला जाऊन काहीतरी कामधंदा बघायला सुचवत होता. तुम्हासाठी राहू द्या पर पोराबाळासाठी तरी शार गाठा असा सल्ला देत होता. रामाबरोबर कामण्या खळ्या आण्या खातू हिंद्या यांच्यापैकी कुणालाही कावट एक सोडावंसं वाटत नव्हतं.